सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, या अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केलेल्या आहे, त्या लीळांचं चिंतन करत करत आपण त्या लीळांमधून परमेश्वरांनी जो आपल्याला समज दिला, बोध दिला आणि जाणीव करून दिलेली आहे, ती जाणीव, बोध आणि समज आपल्या जीवनात उतरवून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर अनेक सद्भक्तांबरोबर पांचाळेश्वरला आलेले आहे आणि त्या ठिकाणी दत्तप्रभूंच्या गुंफास्थानाजवळच परमेश्वरांनी गमन केलं. तिथे थोडा वेळ उत्तराभिमुख चरणचारी उभे राहिले आणि उपानो काढून, म्हणजे अर्थात कपडे काढून, दोन्ही श्रीकर जोडून जय केले. मग सर्वज्ञ म्हणाले, हे दत्तप्रभूंचं गुंफास्थान. ते दत्तप्रभू आज आपण पंचाळेश्वरला जातो, दत्तप्रभूंच्या स्थानावरती. ते आपल्याला स्वामी श्री चक्रधरांनी ते स्थान दाखवलेलं आहे आणि तेव्हापासून पंचाळेश्वरच्या त्या स्थानावरती आपले जे सद्भक्त आहे हे स्थानवंदन करण्यासाठी जातात. दत्तप्रभूंचा जो अवतार आहे, हा अवतार चारियुगी परमेश्वरांनी सांगितलेला आहे आणि कितीतरी अगोदरच्या कृतयुगात, त्रेतायुगात अवतार झालेला परमेश्वर, त्याचं जे स्थान आहे ते उपलब्ध असणं, ते आपल्याला समजणं हे मात्र अशक्य आहे. परंतु स्वामी श्री चक्रधरांनी तिथं गमन केल्यानंतर स्वतःचं स्थान, अर्थात दत्तप्रभूंच्या ह्या अवतारातलं स्थान आपल्याला नमस्कारण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथं ते गमन करतात आणि परमेश्वर सांगतात की दत्तप्रभूंचं गुंफास्थान आहे. दत्तप्रभू प्रतिदिनी तिसऱ्या प्रहरी गमन करतात आणि गुंफेत क्रीडा करतात. हे ते स्थान सर्वज्ञांनी नदीच्याच तीर अवलोकन केला आणि उजव्या श्रीकारानं दाखवत सर्वज्ञ म्हणाले, हे पाहिलंत का? हे एवढे तीर श्री दत्तप्रभूंच्या चरणी चरणांकित, घाला घाला दंडोत म्हटले. कारण दत्तप्रभूंचं जे स्थान आहे ते स्थानच नुसतं चरणांकित नाही आहे, तर पूर्ण काठ देवाने अवलोकन केला आणि सांगितलं का तुम्ही दंडोत घाला. हे सर्व पवित्रातलं पवित्र आहे, दत्तप्रभूंचं चरणांकित स्थान आहे, तुम्ही दंडोत घाला. आणि मग मुख्यत्वे 22 आणि सगळ्या भक्तजनांनी तिथंच दंडोत घातले. सर्वजण दोन्ही श्रीकारांनी जय केला. कारण परमेश्वर नदीच्या पलीकडं आहे, आपेगावला, विज्ञानेश्वरला, आणि तिथून परमेश्वरांनी हे स्थान दाखवलं आणि सर्वांना दंडोत घालायला लावलेलं आहे. आणि परमेश्वरांनी सुद्धा श्रीकारांनी जय केला आहे. सर्वज्ञ म्हणाले, अजूनही इथे दत्तप्रभूंचं पाणीपात्र म्हणजे श्रीकारात भिक्षा करून आरोगणा करतात आणि म्हणूनच आपल्याकडे दत्तप्रभूंच्या संदर्भात परमेश्वरांनी सांगितलं आणि पुराणामध्ये सुद्धा या गोष्टी अधोलेखित केलेल्या आहे की कोल्हापुरी दत्तप्रभू भिक्षा मागतात. दुपारच्या वेळेस आरोगणेसाठी, पिढाहरणासाठी पंचाळेश्वरला येतात आणि निद्रेसाठी माहूरला जातात. हे दत्तप्रभूंचं जे तिन्ही स्थानं जे आहे ते परंपरेने आलेलं आहे. कोल्हापूरला फक्त भिक्षा मागतात, त्यामुळे तिथं विषयच नाही आणि तिथं देवांनी आपल्याला जायला पण सांगितलेलं नाही. माहूरला जायला सांगितलं नाही, कारण तिथं देवतेचे स्थानं आहे आणि ते साधकाला विघ्न करणारे आहे, म्हणून परमेश्वरांनी तिथं जाण्यासाठी वारलेलं आहे. आणि म्हणून पंचाळेश्वरला जे स्थान आहे ते स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला स्वतः उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रभूंनी दत्तप्रभूंचं दर्शन झालं, इथेच दोन्ही देवाची एकच क्रीडा केली. हे तिराव दत्तप्रभूंचं भोजनस्थान आत्मतीर्थ आहे असं सर्व भक्तांना देवाने सांगितलं. आणि दत्तप्रभू आणि श्रीप्रभूंनी एकत्र आरोगणा केली हेही भक्तांना सांगितलं. गुंफास्थान म्हटले म्हणजे ते जे स्थान आहे ते दोन देवाचं चरणांकित स्थान आहे. श्री गोविंदप्रभू बाबा आणि दत्तात्रय प्रभू हे स्वामी श्रीचक्राने सांगितलं आणि स्वामी श्रीचक्र तिथं गेले म्हणजे 3 अवताराचं ते स्थान आपल्याला लक्षात येईल. सर्वज्ञानी श्रीकारांनी नदीतील आत्मतीर्थ दाखवलं. परमेश्वर भज्य सबंधू वंद्य, परमेश्वर भजनीय आहे, सबंधू वंदनीय आहे. जे सबंध परमेश्वराने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे, स्थान,
ओटे गोटे जे बी विशेष आहे, प्रसाद आहे, ते आपल्यासाठी वंदनीय आहे. आणि त्यासाठी फक्त आपण वंदन केलं पाहिजे. वस्तू संबंधी शक्ती निक्षेप परमेश्वर तिथं निरूपण करतात की ज्या वस्तूला परमेश्वराने संबंध दिला तिथं परमेश्वर दया, माया, कृपा, करुणा ही आपली शक्ती निक्षेप करतात. आणि त्या शक्तीला वंदन करून आपण परमेश्वराची त्या ज्या लीळा आहे त्या आठवण करून परमेश्वराचंच वंदन केल्यासारखं आहे. म्हणून स्थानवंदन हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वराने ते स्थान अप्रत्यक्षरित्या तिन्ही देवाचं दाखवून आपल्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. त्यानंतर परमेश्वर म्हणतात वस्तुस्मरण ते एक स्मरणच किंगा. म्हणजे परमेश्वराच्या ज्या आपण स्थानवंदन करायला जातो तर नुसतं डोकं टेकून ते स्थानवंदन होत नाही. तर स्थानवंदन करत असताना परमेश्वराचे जे गुण विशेष आहे, वैशिष्ट्य आहे, तिथली लीळा आहे, त्यांनी परमेश्वराने केलेल्या ज्या क्रीडा आहे त्या क्रीडेतून, त्या लीळेतून आपल्याला दिलेला समज आहे, तो समज आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे स्थानवंदन करणं. आपण फक्त स्थानावरती जातो, डोकं टेकवतो, विडा ठेवतो आणि निघून येतो. परंतु तिथं गेल्यानंतर शांततेने त्या परमेश्वरांनी काय लीळा केली, त्या लीळेच्या माध्यमातून त्या देवाने आपल्याला काय समज दिलेला आहे, तो आचार काय आहे, तत्व सिद्धांत काय आहे, याचं चिंतन मनन करणं आणि ते आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे स्थानवंदन करणं. म्हणून परमेश्वर म्हणतो वस्तुस्मरण ते एक स्मरणच किंगा. ते स्मरणच आहे आणि ते स्मरण परमेश्वराला अपेक्षित आहे. भक्तजनांनी जाऊन ते स्थान नमस्कारलं, सर्वांनी तिथून जय केला. भक्तजन सर्वज्ञांजवळ आले आणि भक्तजन म्हणायचे जी जी इथं दोन्ही देवाची आरोगणा कोणत्या काळी झाली. कारण आता भक्तांना एक उत्सुकता आहे, चिकित्सा आहे. कारण देवाने सांगितलं आहे गोविंदप्रभू बाबा आणि दत्तप्रभूंचं इथं आरोगणा स्थान आहे. आणि मग त्या कोणत्या काळी दत्तप्रभूंचं आणि गोविंदप्रभू बाबांचं इथं आरोगणा झाली ते आम्हाला सांगावं. श्रीप्रभूंनी रुद्रपूर प्रांतात अवतार स्वीकारला, देव सांगताय आता का श्री गोविंदप्रभू बाबांनी रुद्रपूरला अवतार स्वीकारला आहे. वेदांचा अभ्यास केला, 12वेच्या मठात क्षेत्रसन्यास स्वीकारला आणि त्यांच्या गुरूंचं नाव कमळारण्य आणि गुरुसोबत नदीच्या काठावरील साष्टी पिंपळगावला त्यांनी गमन केलं म्हटले. श्रीप्रभूंनी दंडधारी संन्यासाचा स्वीकार केला आणि एके दिवशी प्रभूंनी पंचेश्वरला भिक्षेसाठी गमन केलेलं आहे. कारण गोविंदप्रभू बाबा तिथं आलेले आहे, भिक्षा केली, भोजनासाठी सद्गुरूंना गुंफास्थानाला आत्मतीर्थाला गमन केलं आणि त्यावेळेस दुपारी दत्तप्रभूंनी सुद्धा गमन केलं. म्हणजे गोविंदप्रभू बाबांनी भिक्षा करून त्याच ठिकाणी गेले आणि दत्तप्रभूसुद्धा भिक्षा करून त्याच ठिकाणी आलेले आहे. या दोन्ही अवताराची तिथं भेट झाली, तिथे दोन्ही अवताराचं एकत्र भोजन झालं आणि मग दत्तप्रभूंनी सह्याद्री पर्वतावरती गमन केलं. दुसरीकडे श्री गोविंदप्रभू बाबांनी आत्मतीर्थाहून विज्ञानेश्वराच्या देवळात गमन केलं, तिथे तर्पण केलं आणि तसेच पाच देवळीला गमन केलं. तिथं पाच देवळी जवळच स्थान आहे किंवा ते शेजारीच विज्ञानेश्वर आहे. त्या विज्ञानेश्वराला देवानी विडा पण वाहिलेला आहे आणि गोविंदप्रभू बाबांनी सुद्धा तिथं तर्पण केलेलं, अर्थात पाणी टाकलेलं आहे. म्हणजे ते जे स्थान आहे अत्यंत महत्त्वाचं. ते विज्ञानेश्वर जे स्थान आहे ते आता आपल्याला उपलब्ध नाही नमस्कार करण्यासाठी, कारण अन्य लोकांच्या ते ताब्यात आहे. त्यामुळं ते जे स्थान आहे ते गोविंदप्रभू बाबा आणि स्वामी श्री चक्रधर या दोन्ही अवताराचं वंदन करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं स्थान आहे. आता तिथं आपल्याला जरी उपलब्ध नाही स्थान करण्यासाठी, परंतु अन्य लोक जे जातात ते मात्र ते वंदन करतात आणि ते वंदन करताना त्या देवतेच्या अनुषंगाने वंदन करतात. त्यांना काही बोध नाही, जाणीव नाही, समज नाही का हे स्थान नेमकं आहे कोणाचं. आणि ज्या अर्थी गोविंदप्रभू बाबा आहे किंवा स्वामी श्री चक्रधर आहे तिथं जाऊन संबंध दिला आहे, त्या अर्थी त्या देवतेचं जे अधिष्ठान आहे ते तिथून निघून गेलेलं आहे. तिथं देवतेचं अधिष्ठान काहीच नाही, परंतु जो जीव ज्या ज्या भावाने ज्या ज्या हेतूने जे जे भसतो ते विषय व्यवस्था परमेश्वराने केलेली असते आणि ते परमेश्वर देत असतात. पण त्याच भक्तातला एखादा जीव अहेतुकपणे तोची व्हावा, तोची भेटावा किंवा परमेश्वर म्हणून निष्ठा ठेवून जर भजन करत असेल तर ते परमेश्वर स्वीकारतात आणि त्याच जीवाची योग्यता प्राप्त होऊन त्याला बोध देऊन परमेश्वर प्राप्तीला घेऊन जात असतात. म्हणून परमेश्वर अनंत जीवाचं चिंतन करून अनंत जीवांची सकळी व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. आपल्याला बोध झाला म्हणून आपण परमेश्वराची भक्ती करतो आहे, पण ज्यांना बोध नाही झाला त्यांना बोध देण्याचं कार्य परमेश्वराचं अखंडित चालू आहे आणि त्या अनुषंगाने हे स्थानं उपलब्ध करून दिलेले आहे. आता आपल्याला भरपूर स्थानं उपलब्ध असताना आपण त्या स्थानावर जाण्याचा जो हट्ट आहे तो आपण करू नये. कारण ते स्थानं जरी उपलब्ध दिलेले असले तरी ते अप्रत्यक्षरित्या आपल्यासाठी नसून ते अन्य लोकांसाठी आहे की ज्यांना बोध द्यायचा आहे. आणि म्हणून आपण कधीकधी आपले जे स्थान आहे ते विसरून जातो आणि अशा स्थानांवरती जाण्याचा हट्ट धरतो.
ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वराच्या ज्या अनंत लीळा आहे त्या लीळ्यातून आपण समज चिंतन करून आपण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की ही स्थानं मग आपल्याला उपलब्ध नाही तर हे नेमके देवाने केले कोणासाठी, आणि जे लोक तिथं स्थान वंदन करण्यासाठी जातात तर त्यांना देव देतात काय, तर त्यांचा जो भाव आहे, त्यांचा जो हेतू आहे, त्यांची जी अवस्था आहे त्याच्यानुसार निष्ठेनुसार परमेश्वर त्यांच्या कन्वेतून आजही देण्याचं कार्य चालू आहे. ज्या वेळेस परमेश्वराचा अवतार होता, देव विद्यमान होते, सन्निधानात जे जे लोक यायचे, मग दर्शनाला यायचे, त्यांच्या संस्कारानुसार त्यांच्या कन्वेनुसार देव त्यांना जे जे त्यांनी मिळवलेलं होतं ते त्यांना द्यायचे. तसंच आजही अनेक जीव परमेश्वराची भक्ती करत जरी नसली तर परमेश्वर म्हणून त्या देवतेची भक्ती करतात, आणि त्यांचा अहेतुक भाव जर निर्माण झाला तर तो परमेश्वरपर्यंत पोचतो आणि परमेश्वर त्यांना बोध देतात. हे कार्य परमेश्वर जेव्हा महाराष्ट्रात परिभ्रमण करत होते तेव्हाही चालू होतं आणि आजही चालू आहे. परमेश्वराचं जे कार्य आहे हे अखंडित सृष्टी सुरू झाल्यापासून सृष्टी असेपर्यंत चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं कळत न कळत आपल्याला ह्या ज्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तिथून मग पाचदेवळीला गमन केलं, तिथल्या सर्व प्रतिमांशी त्यांनी खेळ केला. हे गोविंदप्रभू बाबांच्या संदर्भात स्वामी श्री चक्रधर सांगताय. गुरु कमलाराण्य जे आहे मग पिंपळगावातच थांबले आणि श्रीप्रभूंनी दंडी राऊळ शुक्ल भटासोबत ते जे पौरोहित्य होते त्यांच्याबरोबर द्वारकेला गमन केलेलं आहे. अशा पद्धतीनं परमेश्वराने गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत, श्री दत्तात्रयांच्या बाबतीत ज्या लीळा होऊन गेलेल्या आहे परंतु त्या आपल्याला माहीत नाही, आपल्याला ज्ञात नाहीत. त्या भक्तांनी विचारल्यानंतर गोविंदप्रभू बाबा कधी आले, दत्तप्रभू कधी आले, तिथं कसं त्यांचं भोजनस्थान झालं, दत्तप्रभूंनी तिथून गमन केल्यानंतर गोविंदप्रभू बाबांनी काय लीळा केल्या हे सर्व सांगतात. तिथं आता पंचेश्वरला देवाचं अवस्थान आहे आणि ते 5 दिवस परमेश्वराचं अवस्थान तिथं आहे. सर्वज्ञांनी मग पंचेश्वरच्या देवळात गमन केलं. वरती आपण जे आता गुंफा स्थान करतो तिथं परमेश्वराने गमन केलेलं आहे. देवळाच्या पुढील लिंगाच्या देवळात दुपारचा पूजा अवसर झाला. बाईसांनी आरोगणा केली होती, ती गुळा विडा व्हायचा, पंचेश्वरच्या चौकात पौड व्हायचा. अशा पद्धतीनं 5 दिवस स्वामी श्री चक्रधरांचं तिथं अवस्थान असताना बाईसा दररोजचा जो नित्यक्रम आहे, पूजा अवसराचा असेल, आरोगण्याचा असेल, भिक्षेचा असेल, आरामाचा असेल, ते सर्व काही बाईसा आणि इतर भक्त देवाच्या सेवेत रत होते. त्यानंतर एके दिवशी असं सर्वज्ञांनी विहारणासाठी गमन केलं आणि तिथूनच जखिनीचं मंदिर होतं. देवळाचं पराकोटाच्या आत असलेल्या पिंपळाच्या दक्षिणेला सावलीत सर्वज्ञांचं आसन झालं. तेव्हा विश्वनाथ देव नावाचे जे नाथपंथीय महात्मे होते, नाथपंथीय महात्मे, आता आजही नाथपंथीय महात्मे किंवा अनेक जे लोक आहेत जे दत्तप्रभूंना मानतात किंवा दर्शन घेण्यासाठी पंचेश्वरला येतात, ते अन्य आहे, त्यांना बोध नाही आहे. फक्त ते दत्तप्रभूंचं स्थान आहे असं म्हणून ते येणाऱ्यांची संख्या आपल्या धर्माव्यतिरिक्तही अनेक लोकांची आहे, अन्य लोकांची पण आहे. म्हणून ज्यावेळेस ते जातात तर दृष्टपर भावनेने अपेक्षेने जातात, परंतु त्यांचा दृष्टपर भाव जेव्हा कधीतरी संपेल तेव्हा मात्र ते परमेश्वरापर्यंत पोचून परमेश्वर त्यांना बोध देत असतात. असेच हे नाथपंथी विश्वनाथ देव जे आहे महात्मे, अन्य महात्मे, ते नाथपंथी महात्मे नदीकडून गावाकडे जात असताना त्यांनी सर्वज्ञांना पाहिलं आणि सर्वज्ञांना पाहिल्यानंतर ते सर्वज्ञांकडे आले. शरीर थोडंसं किंचित वाकून जवळ बसले, सर्वज्ञांना विचारलं, दंडोत केला आणि मग ते ज्या उद्देशाने आले होते, ज्यांची जी अपेक्षा होती, दृष्टपर भाव होती, ते देवाला विचारतात की गोसाव्यांनी पिवळी दांडी करता येते का गोसावे यांना? आणि सर्वज्ञांनी श्रीमुकुटाने हलून नकार दिला, नाही म्हणते, नाही करता येत. त्यानंतर म्हटले पांढरी दांडी करता येते का? त्यालाही सर्वज्ञांनी श्रीमुकुट हलून नकार दिला. त्यानंतर ते थोडा वेळ बसले, देवाचं अवलोकन केलं श्रीमूर्तीचं आणि निघाले. आता शेजारी नाथोबा होते, सर्व भक्त होते, बाईसा होत्या. तो आला, तो अन्य महात्मा देवासमोर बसला. बसल्यानंतर देवाला विचारलं, देवाने नाही सांगितलं आणि तो उठून निघून गेला. आता मात्र नाथोबांना विचार पडला की नेमकं पिवळी दांडी पांढरी दांडी आहे काय नेमकं, आणि देवाला काय असं अशक्य आहे की देव नाही म्हटले. म्हणून त्यांनी विचारलं नाथोबांनी, जी पिवळी दांडी म्हणजे काय? सर्वजण तांब्याचे सोने करणे. पिवळी दांडी म्हणजे तांब्याचं सोनं करणं. नाथोबांनीची जी पांढरी दांडी म्हणजे काय? ते म्हणले कथिलाची चांदी करणं, म्हणजे एका धातूचं दुसऱ्या धातूमध्ये रूपांतर करणं आणि ज्या धातूला जास्त महत्त्व आहे, जास्त किंमत आहे, त्यात परावर्तित करणं. अशा पद्धतीने नाथोबांनी परत विचारलं, हा जी तर मग सोनं करता येतं काय म्हटले?
म्हटले असं सोनं चांदी करता येते का म्हटले. आता देवाला त्याला विचारायचं आहे आणि तुम्ही तर करू शकतात, मग का नाही म्हटले. अशा पद्धतीनं नाथोबांना एक चिकित्सा, एक उत्सुकता देवाकडं लागलेली आहे म्हणून ते विचारतात. तर देव म्हणतात येतं. नाथोबांची जी कसं करायचं म्हटले. मग सर्वज्ञ म्हणाले जे काय त्यात काय असतं म्हटले, आम्हाला असं करण्यास काय कष्ट आहे का म्हटले, अवघड आहे का, आम्ही काही करू शकतो. त्यामुळं हा पलीकडचा शेणाचा पो आणि पाणी तापवण्याचं भांडं आणा म्हटले. आणि तिथं बाजूलाच पानपईवरती पाण्याचं जे रांजण ठेवण्याच्या जागेवर तिथं एक वनस्पती आहे म्हटले, ती पण आला आम्ही तुम्हाला करून दाखवतो. पण देवानी त्यांना करू शकतो आणि त्यात काय अवघड नाही, विशेष नाही आहे. आणि ती प्रक्रियासुद्धा थोडक्यात सांगितली, पण ती वनस्पती कोणती काय त्याचं नाव मात्र देवानी सांगितलं नाही. परंतु त्यानंतर एक इशारा सर्वांनाच, आपल्यालाही नाथोबांनाही तिथल्या सद्भक्तांना दिला. म्हणले तुम्ही जर असं करायला लावाल, जर आम्ही केलं तर तुम्ही मात्र नासाल, म्हणजे तुम्हाला देव प्राप्त होणार नाही, तुम्ही नष्ट होऊन जाल, धर्मापासून निघून जाल, तुमच्यामध्ये मलिनत्व निर्माण होईल आणि त्याच्याच पाठीमागं लागाल म्हटले. असं म्हटल्यानंतर मात्र तुम्हाला ते परमेश्वर प्राप्त होणार नाही म्हटले. नाथो म्हटले आम्हाला त्याची काही इच्छा नाही देवा, आम्ही विचारलं म्हटले. मग सर्वज्ञांनी बिराडावर गमन केलं. सर्वज्ञांचा दुपारचा पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, गोळा झाला, विडा झाला, पौड झाला, उपऊड झाला, म्हणजे आराम करून देव उठले. त्यावेळेस मात्र नाथोबांनी विचारल्यानंतर नाथोबांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला त्याची काही अपेक्षा नाही. जर तुम्ही आमच्यापासून जात असाल, धर्म आमच्या जीवनातून जात असेल, देव आम्हाला भेटत नसेल तर त्या आम्हाला नको. परंतु बाईसांना मात्र अजून उत्सुकता आहेच. सर्वज्ञांनी पुन्हा तिथंच विहारणाला गमन केलं, ज्या ठिकाणी सकाळी ते महात्मे येऊन भेटले होते त्याच ठिकाणी देव पुन्हा आराम झाल्यानंतर गमन करतात. सर्वज्ञांच्या पुढचा पारावर आसन झालं, भोजनी भक्तजन बसले होते. तेव्हा बाईसांनी सर्वज्ञांना विचारलं की बाबांनी पिवळी दांडी करू म्हटलं तर करा की बाबा म्हटले. म्हटले सकाळी जर तुम्ही म्हणत होते करायचं आहे, करू शकतात, तर मग जर तुम्ही करू शकता देवा आम्हाला माहिती आहे तर तुम्ही करा म्हटले. आता बाईसा प्रेमी भक्त आहे, अर्थात बाईसांना अपेक्षा काहीच नाही आहे, परंतु त्या प्रक्रियेविषयी एक उत्सुकता आहे, एक चिकित्सा आहे. पण देव म्हणतात बाई पिवळ्या दांडीला तरी कष्ट पडतात, अवघड आहे, पण जे जे करावे त्यापेक्षा असंच का करू नये म्हटले. तुम्ही जर म्हणताय आम्हाला पिवळी दांडी करा, हे करा, त्यात काही विशेष नाही म्हटले, कष्ट जरूर आहे, पण त्यापेक्षा आपण इथून निघूनच जावं म्हटले. कारण देवाला माहीत आहे की या बाईसा जे आहे प्रेमी भक्त आहे, हट्टी आहे, त्यांनी करायला लावलेलं आहे, आपण नाही म्हटलं तरी ते पुन्हा पुन्हा हे म्हणतील, त्यापेक्षा इथून निघून गेलो तर काय हरकत आहे. आणि इथं आलो म्हणून बाईसांच्या मनात आलं, अशा पद्धतीनं देवाने म्हटले ते करण्यापेक्षा आता आपण इथून निघून जावं. अर्थात हे सोन्या नाण्याच्या चांदीच्या पाठीमागं लागण्यापेक्षा आपण इथून निघून गेलं कधी चांगलं. मग ते सर्वज्ञांनी तिथून गमन केलं. पूर्वेकडं एक लिंबाचं झाड होतं, त्या झाडाच्या पश्चिमेकडील सावलीत देवाचं आसन झालं. मग सर्वज्ञांनी पराकोटाच्या भिंतीच्या कोपऱ्याकडे दाखवलं आणि म्हणाले इथे या लिंबाखाली धन आहे म्हटले. त्यांनी दाखवलं. आता त्या पराकोटाच्या खालीच आता स्थान निर्माण केलेलं आहे, त्याबद्दल बरीच वासना आहे, तिथं विशेष लावलेले आहे. तर देवाने सांगितलं की इथं धन आहे म्हटले, तुम्हाला जर सोनं नाणं धन याची जर अपेक्षा असेल. नाथो म्हणले कोणाचं धन आहे ते. देव म्हणतात इथे चौडा राजाचे जे सुवर्णमुद्रांनी भरलेले 9 रांजण वाहून नेणारे जे गाडा होता, रथ होता, तो चालला होता, परंतु तो इथंच अडकला, तो काही पुढे जाईना, मागे येईना. आणि तो अडकल्यामुळे त्यांनी काय केलं, इथंच ते रांजण पुरून टाकले म्हणले, असं सांगितलं. सर्वज्ञांनी तिथूनही गमन केलं. अर्थात तिथं कोणत्याही भक्तांनी म्हटलं नाही ते रांजण काढा वगैरे. तर पूर्वी असे राजेराजवाड्यांचे बरेचसे सोने नाणं त्या साठवण्यासाठी असे भुयार असायचे किंवा जमिनीतच पुरून ठेवायचे. नंतरच्या काळामध्ये या खोदकामामध्ये काही या वस्तू भेटलेल्या पण आहे, त्या सरकारी दरबारी जमा केलेल्या आपल्याला काहीतरी पेपरमध्ये वाचायला भेटतं, ऐकायला भेटतं. तर अशा पद्धतीनं परमेश्वराने अनेक ठिकाणी असे जे धन आहे हे सांगितलेले आहे, परंतु परमेश्वराच्या ठिकाणी जे असलेली भक्त आहे त्यांनी मात्र पुन्हा जाऊन परत तो प्रयत्न नाही केला देवाच्या विरहित, की आता देवाने सांगितलं बघू आहे का आणि घेऊ. ती अभिलाषा त्यांची नव्हती, म्हणून परमेश्वरही त्यांना सांगत होते. त्यानंतर तिथून जोमाईसाची जी आई आहे ती वेसाई जी होती ती त्यांच्या दादोसांच्या नाथ्यात असायची. आणि ते नाथ्यात असल्यामुळे ती एकदा दादोसांना म्हणाली की रामा, या जोमाईसांची लेकरं जे आहे ते काही जगत नाहीत म्हणले, तुझ्याकडून काही होईल तर बघ.
लेकरं जगतील असं काहीतरी कर. आता दादोसान ते दुसरीकडं आहे आणि ती दादोसांना ती जी जोमाईसा आहे ती आई व्यसाईची जी आई होती ती जोमाईसा, ती दादोसांना म्हणते की हिचे मुलं जे आहे ते जगत नाही, तर तू काहीतरी कर. आणि मग दादोसा म्हणतात माझ्याकडून होईल असंही नाही, होईलही बी असे आहे म्हटले, परंतु तुम्ही जर गोसावींच्या दर्शनाला जर गेले तर होईलच म्हटले. त्याच्यामुळे तुम्ही गोसावींच्या दर्शनाला जा. आणि मग ते म्हटले कुठं आहे? ते म्हटले पंचाळेश्वरला आहे. आणि मग ही जोमाईसा व्यासाईला घेऊन पंचाळेश्वरला आलेली आहे. म्हणजे जीवसुद्धा कोणाच्या तरी काहीतरी अपेक्षेने दृष्टपरच भक्ती करतो आहे. आज अशांची संख्या खूप आहे. आम्हाला मुलं नाही, आम्हाला हे नाही, आम्हाला नोकरी नाही, लग्न होत नाही, म्हणून स्थानावर जाण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यावेळेसही परमेश्वराकडे येण्याची जी संख्या होती ही दृष्टपरच होती. परंतु परमेश्वर त्यांची जी कणव आहे, काहीतरी कोणत्या तरी निमित्ताने ते देवाकडे येतात. त्या निमित्तातून त्यांना भक्ती केल्यानंतर अहेतुक भाव निर्माण होतो, मूळाधिकार तयार होतो आणि मग त्यांना बोध होतो. बाकी बोध झाल्यानंतर मात्र त्यांनी हे समजून घ्यायचं असतं की आपल्याला परमेश्वराने जो बोध दिला आहे तो कशासाठी दिलेला आहे. अर्थात प्रत्येक जीव हा स्वार्थी असल्यामुळं प्रत्येक जीवाची जी भक्ती ही सुरुवातीला दृष्टपरच सुरुवात होते, परंतु बोध झाल्यानंतर, समज निर्माण झाल्यानंतर त्यांनी मात्र तो दृष्टपर भाव जो आहे तो सोडून खोडून काढून अदृष्टपराकडे त्यांनी प्रवास केला पाहिजे. आणि त्यासाठीच परमेश्वर जीवाला बोध देत असतात. तसेच हे दृष्टपर का भावनेनी पंचाळेश्वरला परमेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. सर्वज्ञांचं सकाळच्या वेळी उत्तरेकडील पराकोटाच्या दाराजवळ कोपऱ्यातील जे ओट्यावर देवाचं आसन होतं आणि सर्वज्ञांपुढे आसन झालं. सर्वज्ञांपुढे शेगडी होती. जोमाईसा आल्या. शेगडी म्हणजे तिथं थंडीचे दिवस असल्यामुळं शेकण्यासाठी बाईसांनी ती व्यवस्था केलेली. ती जोमाईसा आल्यानंतर नारळ भेट दिलं देवाला, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग सर्वज्ञांनी त्यांच्या पाठीला स्पर्श केला, म्हणजे संबंध दान दिलं. आता ती जीव होता तो कणवेचा होता पूर्वजन्माचा, परंतु परमेश्वराला आणायचं आहे. परमेश्वराला ती जाणत नाही, ती ओळखत नाही, परंतु दृष्टपर भाव निर्माण झालेला आहे. आपल्या लेकीचे मुलं जगत नाही आणि मग त्या अनुषंगाने दादोसांना ती विचारते. दादोसांच्या माध्यमातून हे जे सर्व सद्भक्त आहे हे परमेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. आता पूर्वकर्माच्या कणवेपुळं परमेश्वराने त्यांना पहिल्याच भेटीस संबंधदान दिलं, स्पर्श केलेला आहे. श्रीकारा मग सर्वज्ञांनी नारळ घेतलं. आता देवाला माहीत आहे हे कोणत्या उद्देशाने आले, कोणता भाव आहे, हे काय आहे. परमेश्वर ज्यावेळेस एखाद्या जीवावरती दृष्टी टाकतात त्यांचा सर्व प्रवास त्या जीवाचा परमेश्वराला ज्ञात असतो. मायेच्या तमातून निघाण्यापासून अनेक कर्म फळात गेल्यानंतर केलेले कर्म परमेश्वराच्या दृष्टीपटलात येतात. त्याप्रमाणे परमेश्वराने ओळखलं की कशासाठी आलेले. देवाने श्रीकारात नारळ घेतलं आणि हे काय बाई? त्या म्हणाले जी एक फळ आहे म्हटले. आता देवाने विचारलं हे काय, कशासाठी आणलं आहे नारळ? तर ती काही डायरेक्ट सांगत नाही, परंतु देवाला ती म्हणते हे फळ आहे म्हटले. आणि मग देव म्हणतात काय बाई, लेकरं नाहीत म्हणून शिनलात, तुम्हाला लेकरं नाही म्हणून शिनला आहे, म्हणून आले आणि म्हणून हे फळ मला दिलं आहे. या अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने त्यांना पूर्णपणे लक्षात आणून दिलं. आणि मग त्या म्हणल्या हो जी. मग विसाईंनी दादोसांचं सर्वच सांगितलं का आम्ही दादोसांना भेटलो, आम्ही दादोसांचे कोण आहोत, अशा पद्धतीनं सर्व वृत्तांत जो आहे आणि तुमच्याकडे येण्याचा जो उद्देश आहे तो काय आहे हे पूर्णपणे त्यांनी देवाला सांगितलं. देवाने मात्र मौन राहून सर्व ऐकून घेतलं. आता देवाला सर्व माहीतच आहे, परंतु ते सांगताय म्हणून देवाने त्यांचा आदर ठेवून ते पूर्णपणे ऐकून घेतलं. आणि मग जोमाईसांनी सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली. बघा, आले दृष्टपर भावनेने आणि त्याच भावनेने आल्यामुळं त्यांनी देवाला विनंती केलेली आहे उपहारासाठी. मागचा संस्कार आहे, आवडी आहे, दृष्टपर भाव आहे. आजही आपण पहिल्यांदा दृष्टपरच जातो, त्यानंतर मग विडे ठेवणं आहे, साधूसंतांना पूजन करणं आहे, अन्नदान करणं आहे, देवाच्या ठिकाणी उपहार करणं आहे, हे सारं दृष्टपरच आहे. परंतु त्यातून पुढं आपण सरकलो पाहिजे. सर्वज्ञांनी त्यांच्या उपहाराच्या विनंतीचा स्वीकार केला. मग त्यांनी उपहार तयार करून आणला. सर्वज्ञांनी लिंगाच्या देवळात पूजा केली, ताट केला, आरोगाना झाली, गुळा झाला, विडा झाला. आणि उपहारासाठी काही मडकी परत देताना सर्वज्ञ बाईसांना म्हणाले की ही जी मडके आहे, कारण त्या मडक्यामध्ये आता पूर्वीचे ते मडके हे भांडे होते, त्या भांड्यामध्ये त्यांनी उपहार तयार करून आणला, त्या मडक्यामध्ये उपहार करून आणलेला होता. आणि तो देवाला सर्व वाढल्यानंतर बाईसा
बाईसांना देव म्हणतात की ह्या मडक्यामध्ये थोडा थोडा जे शिल्लक आहे ते ठेवा, म्हणजे अर्थात प्रसाद ठेवा. आणि बाईसांनी सर्व मडक्यात थोडं थोडं जे बी आहे ते शिल्लक ठेवलं आणि शिल्लक ठेवून देवाला उपार केलेला आहे. जोमाईसांना सर्वज्ञ मग म्हणतात की बाई, या हंड्यामध्ये जे उरलेलं अन्न आहे, जे तुमच्या भांड्यामध्ये जे उरलेलं अन्न आहे ते तुम्ही जेवा म्हटले, तुम्ही घ्या म्हटले. आणि म्हणून मग ते अन्न जे आहे त्या जोमाईसा त्या अन्नामध्ये जेवण करतात. त्यानंतर त्यांना 3 मुलं होतात. अर्थात आता परमेश्वराच्या कृपेने त्यांना मुलं झाले आणि ते मुलंसुद्धा दैवराटीतच आहे. ती सगळी जगली. त्यात परशुराम बासाचे जे पिते आहे ते ह्याच जोमाईसाचा मुलगा आहे. त्यांचं नाव खेईदेव पंडित. एक चुलते आहे, एक आत्या आहे. अशा पद्धतीनं 2 मुलं आणि 1 मुलगी त्यांना परमेश्वराच्या कृपेने झाली आणि भविष्यामध्ये तेही दैवराटीत येऊन साधना करून परमेश्वराला त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने ते जे मुलं झाले ते परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या लीळादानाच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे. ते आले दृष्टपर, परंतु त्यांची कणव, त्यांची अवस्था, त्यांचा अधिकार मोठा असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी झालेले जे आपत्ती ते सुद्धा भविष्यामध्ये दैवराटीतच येऊन परमेश्वराचेच भक्ती करतात. त्यानंतर सकाळचा पूजावसा झाला आणि आत शिरताना उजव्या बाजूला ओसरीत सिंहाकृती असणाऱ्या ओट्यावर सर्वज्ञांचं आसन झालेलं आहे. तिथे बाईसा सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या सुमारास शेगडी लावायच्या, जेणेकरून थंडीच्या याच्यामध्ये त्या स्वभावाला मान देऊन परमेश्वरसुद्धा त्या शेगडीच्या माध्यमातून आपल्याला शेक घ्यायचे असतात, उष्णता घ्यायची. सर्वज्ञापुरती शेगडी होती. ते त्या शेगडीच्या समोर देव शेकत होते. त्या उपाध्यांनी सर्वज्ञांची भेट झाली. उपाध्ये पण आले, देवाची भेट झाली. पानसुपाऱ्या सर्वज्ञांना ओळखल्या, दंडोत घातले, तिच्यानं मस्तक टेकवलं आणि देवाच्या समोर श्रीमूर्तीचं अवलोकन करत बसले. त्याच वेळेस एक पलीकडच्या गावातला एक ब्राह्मण आहे. सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि देव विहारणाला गमन करतात. विहारणाला गमन केल्यानंतर पांचवेश्वरच्या देवळाच्या पूर्वेला ईशान्य कोपऱ्यात काठावर पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाखाली सर्वज्ञ उभे असतानाच पलीकडं आपेगावचं अनंतदेव नावाचा जो एक ब्राह्मण आहे, म्हणजे देव अलीकडं आहे आणि तो आपेगावचा जो ब्राह्मण आहे तो पलीकडं आहे, नदीमध्ये आहे. त्या ब्राह्मणावर व्यभिचाराचा आरोप आलेला होता आणि साऱ्या गावातील लोक त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागं धावत आहे. तो पळत पळत आला, नदीच्या काठावर उभा राहिला. त्याला पाठीमागं जाता येईना. आता पाठीमागं जावं तर ते माणसं मारतील आणि पुढं तर नदी आहे. परंतु अचानक त्याची जी नजर आहे ते देवाकडे गेली आणि अचानक देवाला बघितल्यानंतर ते पाठीमागून जे शस्त्र घेऊन त्याच्या पाठीमागे लागले होते ते अनंतदेव आता काय करावं ते पळू लागले आणि नदीच्या पलीकडं परमेश्वराला पाहिल्यानंतर त्यांनी मागचा पुढचा विचार न करता अनंतदेवांनी सर्वज्ञांना पाहिल्याबरोबर स्वतःला सरळ नदीत झोकून दिलं. त्याला तो एक आधार वाटला की आता देवाकडं गोसाव्यांकडे गेल्याशिवाय आता पर्याय नाही. पाठीमागे हे लोक कुदळी पावडे घेऊन आपल्याला मारण्यासाठी आलेले आहे, हत्यारं घेऊन आलेले, शस्त्र घेऊन आलेले आहे आणि आपण त्यांना वाचून आता जाऊ शकत नाही. पुढे नदी आहे, पण नदीच्या पलीकडे त्यांना देव दिसल्यानंतर त्यांनी नदीत डायरेक्ट पूर्ण झोकून दिलं आणि पोहत पोहत ते सर्वज्ञांजवळ आलेले आहे. आता सर्वज्ञांजवळ आल्यानंतर त्या गावातल्या ज्या लोकांचा जो रोष आहे तो थोडा कमी झाला, कारण आता नदीत त्यांनी उडी मारली. त्यांना असं वाटलं असतं नदीत उडी मारली याचा अर्थ तो नदीत मरून जाईल, किंवा त्यांनासुद्धा परमेश्वर दिसले असतील की ते आता गोसाव्यांकडे गेलेले आहे. त्याच्यामुळे त्यांची जी तीव्रता आहे ती थोडीशी कमी झाली, ती नाहीशी झाली आणि मारेकरी नदीच्या काठावरूनच परत गेले. कारण त्यांना जर मारायचंच असतं, रोष कमी झाला नसता तर त्यांनीसुद्धा नदीमध्ये उडी मारली असती, त्यांचा पाठलाग करून त्याला मारलंच असतं. परंतु त्यांनी उडी मारल्यानंतर ते लोक थांबले आणि हा पोत पोत देवाकडे आला आणि ते लोक परत रिटर्न आपला जो रोष आहे, तो राग आहे, तो कमी झाल्यामुळं किंवा त्याच्या मनामध्ये जो मन बदल जो आहे, मत परिवर्तन जे आहे, मन परिवर्तन आहे ते त्यांचं झालं आणि ते परत रिटर्न त्या काठावरूनच गेले. आनंददेव मात्र पोत पोत देवाकडे आलेले आहे. देव तिथंच उभे आहे, देव त्याच्याकडे पाहत आहे, तो देवाकडे पाहतोय आणि त्यानंतर त्यांनी दंडोत घातली, तिच्यानं मस्तक टेकवलं आणि मग देवाला विनंती करायला लागले हात जोडून, शरण आलोजी, शरण आलोजी असं म्हणून सर्वज्ञांजवळ ते समोर बसलेले आहे.
आणि बसल्यानंतर मात्र आता पुढचा जो वृत्तांत आहे तो देवाला सांगतो आणि देव त्यालासुद्धा ते अभय देतात, त्यातून ते सुटका करतात. म्हणजे अर्थात एखाद्या जीवावरती एखादं आलेलं जे संकट आहे त्या संकटातून किती मोठा लाभ होऊ शकतो हे आपण समजून घ्या. आपल्या जीवनामध्ये बी अडीअडचणी येतात, संकट येतात. आपल्या जीवनामध्ये हे संकट जे आलेले राहतात हे आपणच आपण मिळवलेले राहतात. परंतु त्या संकटातून आपण परमेश्वराकडे जायला पाहिजे. परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून ते अभय घेण्यासाठी परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून परमेश्वराला शरण गेलो पाहिजे. आणि हे संकट आपल्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणारे असल्यामुळं संकट हे आपले जरी असले तर ते आपल्या फायद्याचे आहे. या अनंत देव जो ब्राह्मण आहे त्याच्यावरती हे संकट जर आलं नसतं तर तो देवापर्यंत आला नसता आणि देवाने त्याला अभय देऊन त्याचं जे दर्शनाचा लाभ आहे त्याच्या पुढे जी बी आता आपण बघणार आहोत पुढच्या लीळेमध्ये, तर जे बी देवाने त्याचं स्वीकारलेलं आहे, त्याच्याकडून सेवा करून घेतलेली, त्याचा कर्मनाश केलेला, अयोग्यत जाऊन योग्यता निर्माण करून ज्ञानाला प्रेमाला पात्र केलेलं आहे, ते फक्त आणि फक्त संकटांमुळं. म्हणून आपल्या जीवनात येणारे जे संकट आहे ते आपल्या पूर्वकर्माचे आहे आणि त्या संकटातून निर्माण होणारी परमेश्वराकडे जाण्याची जी भावना आहे ती मात्र ती परमेश्वर कृपा आहे. म्हणून संकटांना न घाबरता, अडीअडचणींना न घाबरता त्या परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर ते कमी करणारं एक साधन आहे हा विचार करून आपण ते जसं आहे तसं भोगलं पाहिजे. त्यासाठी परत कर्मकांड करणं, विधी करणं असा विचार न करता हे आपलंच आहे आणि आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय आपली योग्यता नाही, आपली कर्मनाश होणार नाही आणि त्यातूनच आपल्याला परमेश्वर भेटेल अशी भावना निर्माण करून परमेश्वराकडं अधिक निष्ठा ठेवून परमेश्वरांनी सांगितलेलं म्हणितलेलं जो समज, बोध आणि जाणीव आपल्या जीवनात उतरवली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.